हॅलो पीपल, व्हॉट्सअप. सो आज माझा आहे वर्क फ्रॉम होम. सो मी विचार केला वाय नॉट टेल यू पीपल अबाउट माय रिसेंट राईड वाईल डुईंग सम डेली स्टफ. सो लेट्स बिगिन. सो ही राईड होती आमची पालीला. इट वॉज अ वन डे राईड. वी हॅड डिसाइडेड की सकाळी 6 वाजता भेटायचं होतं आम्हाला मीटिंग पॉईंटला. Hello people, good morning. Just because of that one person in your riding group, you get late. आता सध्या 6ला पोचायचं होतं आणि मी निघते 6 वाजता. लाईक यू सी, सनराईज ऑलरेडी झालेला आहे. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. ओ वाव, लेट्स गो बोलल्यावर 6:15 झालेला आहेत ऑन माय क्लॉक अँड वी आर सुपर लेट. आमचा प्लॅन असा होता की 6 वाजता मीटिंग पॉईंटला भेटायचं होतं आम्हाला सगळ्यांना. अँड तिथून मग पुढे वी हॅड टू स्टार्ट आवर राईड. आणि ह्या 6 वाजता भेटण्याच्या चक्करमध्ये मी 3:30 वाजता उठली आहे. बिकॉज आम्हाला 4:30 पावणे 5 वाजता निघायचं होतं. सगळेच वेळेवर आले आणि सगळेच एकत्र टाईमवर निघाले. तर ती कसली बाईक राईड. लेट्स गो नाव फटाफट. 16 मिनिट्स टू गो आणि अजून 10 किलोमीटर्स टू कवर टू द मीटिंग पॉईंट. भूक लागली आहे. आत्तापर्यंत जर आम्ही मीटिंग पॉईंटला टाईमवर पोचलो असतो तर पुढे कुठेतरी जाऊन मग खाता आलं असतं. मला एक हायड्रेशन बॅग पण घ्यायची आहे. ऑलमोस्ट माझी 1 मंथची सॅलरी जाईल एवढा खर्च झालेला आहे. अजून मंथ जायचं आहे आणि आपल्याला राईड्स पण करायचे आहेत. सो सगळेच पैसे जर मी उडवले, राईड को अगर नाही बचा तो इट विल बी अ प्रॉब्लेम. सो ओव्हरऑल रूट मध्ये मला असे खूप छान छान रायडर्स मिळाले ज्यांनी मला राईड करताना दे सॉर्ट ऑफ मोटिवेटेड मी. सो विच आय फेल्ट वॉज अ व्हेरी गुड जेस्चर. 390 इज देअर ऑन दी राईट हँड साईड. कूल. ही इज रायडिंग सोलो. खूप भारी वाटतं सिरियसली. इट फील सो गुड की म्हणजे ऑन द वे तुम्हाला यू गेट रायडर्स अँड दे चिअर यू अप. ओके, इथे रीचिंग पॉईंट मीटिंग पॉईंट आहे. कुठे आहे ते लोक? ह्या माणसामुळे लेट झालंय. चूप बस, तू लेट केलास म्हणून आम्ही आरामात निघालो. मी म्हटलं चल ठीक आहे आरामात निघूया. अजय अजून निघा. खूप लेट झालेला आम्हाला. तर वी डिसाइडेड की ॲटलिस्ट आपण खालापूरपर्यंतचा जो रोड आहे तो फटाफट आपण कवर करूया. And when it comes to these roads, especially this patch, you will find always riders halting by side of the road. Our first point in the itinerary, which was Unhere Dam. तर तिथे पोचायला we had 2 routes. One was old Mumbai-Pune highway and the other was Mumbai-Goa highway. तर वी डिसाइडेड की आपण ओल्ड मुंबई पुणे हायवेवरनं जाताना जाऊया. हिरो भाई, हिरो एकदम हिरो. मी म्हटलं एकदम हिरो. खालापूरला पोचल्यावर वी टूक अ राईट टर्न टू विच वॉज द रोड वॉज टुवर्ड्स दी उन्हेरे डॅम. स्वामी समर्थ मठ, स्वामी समर्थांचं मठ.
ते मला माहीत नाही की ते आधी तिथे होतं की नाही, पण जे काय त्याचं बाहेरचं एक्सटिरियर मला दिसलं त्याच्यावरनं तरी ते आयदर आत्ताच रिसेंटली कधीतरी बांधलं आहे ऑर एल्स जेव्हा ह्या रोडचं काम चालू होतं लास्ट इयर समवट, त्याच्यानंतर आय थिंक थोडंसं एक्सटिरियर पेंट वगैरे केलं असावं. तिकडे छोटीशी नदी होती, एकदम अशी छोटी, तिथे आम्ही हॉल्ट घेतला. सो रायडर्स वॉचिंग दिस व्हिडिओ माइट नो रील्स आणि फोटोज आणि कॉन्टेंट शूट करण्यासाठी बेसिकली तो हॉल्ट होता. देन वी हॅड प्लॅन्ड टू शूट अ व्हेरी गुड व्हिडिओ विच यू माइट हॅव ऑलरेडी सीन इन माय शॉर्ट्स अँड रील. तर तो व्हिडिओ शूट करताना आमचा जो पोपट झाला. अँड देन वी लेफ्ट टू आवर ब्रेकफास्ट पॉईंट. हां हां मी आतमध्ये थांबवते. उतर तू. हां हां नाही उतर, मी थांबवते. हो हो तू रेडी राहा पकडायला. पडली तर नाही जाईल, पण मी पडली नाही पाहिजे. ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेतला आहे आम्ही. लेफ्ट घेतल्यानंतर थोडं 15 मिनिट्स पुढे आल्यानंतर आम्ही एक हॉल्ट घेतला आहे. खाऊ आणि मग पुढे निघू. हा तो उशीर करणारा माणूस ज्याच्यामुळे आम्ही अर्धा तास परत झोपलो. त्याचा मेसेज बघितला आणि आम्ही अर्धा तास परत झोपलो. मी तुमच्या अर्धा तास आधी आलो. हां मग ते असं पनिशमेंट सारखं त्याला आम्ही थांबवलं. हाँ इसका मैसेज आने के बाद फिर हम लोग और 15 मिनट के बाद निकले. ब्रेकफास्ट आमचा करून झाल्यानंतर वी डिसाइडेड की आता थांबायचं नाही आहे जास्त. अँड देन वी हेडेड टुवर्ड्स आवर फर्स्ट पॉईंट. हां तर मी ह्यावेळेस असं डिसाईड केलं आहे की राईड करताना मला स्वतःला एक्झॉस्ट नाही करून घ्यायचं आहे. कारण युजली असं होतं की राईड करायची असेल म्हणून मग आम्ही आदल्या दिवशी रात्री आम्ही ते प्रिपरेशन्समुळे लेट झोपतो. अँड देन मग 3:30-4ला उठतो आणि 3:30-4 काय 3ला उठतो, 4ला निघतो, असा सगळा प्रकार करतो. आणि मग डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी आम्ही गाडी पळवतो. तर ते सगळं मला नाही करायचं आहे. टुडे ॲटलीस्ट वी हॅव अ लॉट ऑफ टाईम. सो आय हॅव डिसाइडेड की लेट्स जस्ट गो स्लो. लेट्स जस्ट ऑब्झर्व, एन्जॉय, सोक इन. कारण राईडवरनं वेन यू गो बॅक होम व्हॉट डू यू टेक? फक्त थकावट. आणि मग दुसऱ्या दिवशी देन यू डोंट फील लाईक वर्किंग. ऊन येत आहे सध्या आता डोक्यावर, त्यामुळे माझा ऑस्मो विल स्टार्ट गिविंग हीटिंग इश्यूज विच आय डोंट वॉन्ट. सो डॅम जवळ पोहोचेपर्यंत जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी कॅप्चर करते. अँड देन आय विल मे बी स्टॉप बिकॉज ना माझी ऑस्मोची एक बॅटरी ऑलरेडी ड्रेन झाली आहे, दुसरी मी लावली आहे. आणि उन्हामध्ये ना ऑस्मोची बॅटरी लवकर ड्रेन होते. कारण मला येतानाचं पण वगैरे शूट करून तुम्हाला दाखवायचं आहे. पॉवर बँक वगैरे आणलेली आहे, बट ती बॅटरीज चार्ज व्हायला इट विल टेक टाईम. थँकफुली जास्त पाऊस नाही आहे. पाऊस तर नाहीच आहे, ऊन आहे, बट एवढं असं चटके देणारं ऊन नाही आहे. सकाळी आम्ही वेदर कंडिशन्स बघून निघालेलो, तर वेदर कंडिशन्समध्ये तरी असं होतं की पाऊस असणार आहे. बट आता इकडचं ॲटमॉस्फिअर बघता असं वाटत तरी नाही आहे की पाऊस येईल. निघताना वगैरे जर आला तर व्ह्यू छान मिळेल. यार एवढा छोटा रोड आहे आणि इथे एवढे हेवी व्हेकल्स, का ट्रॅफिक नाही होणार? निघेल ना आपली. आता कशी निघणार?
हां काढू नाही निघणार नाही रिक्षा नाही ह्याचं लागेल रिक्षावाल्याने थोडी आत टाकली असती तर झालं असतं पण ते हे नाही होणार हे आहेत ना आपले नाही होणार तो पण पेशंटली थांबलाय म्हणून हे पण पेशंटली काढतात जरा आतमध्ये टाकायची ना गाडी पूर्ण माल उतरवणार आता ते आता हा काढल्याशिवाय आपण काढूच शकत नाही निघणार हा काढणार मग इथे घासेल हे पण ना किती कमी डिस्टन्स आहे तिकडे काय काढणार ते हो मी अवेअरच आहे हो नाही जाईल तो आता फक्त 5 मिनिटं मोर टू गो अँड देन वी रीच अवर फर्स्ट पॉईंट दॅट इज उन्हेरे डॅम ओके उन्हेरे गरम पाण्याचे झरे लेफ्टला होतं इंडिकेटर उन्हेरे डॅमला पोचतानाचा रस्ता वॉज रिअली व्हेरी ब्युटिफुल आय मीन आम्हाला आजूबाजूला खूप ग्रीनरी मिळाली आणि तो जातानाचा जो रोड आहे तो पण एवढा प्लीजंट रोड होता माझा ऑस्मो फक्त पोचेपर्यंत चालला पाहिजे हिट होऊन त्यांनी रेकॉर्डिंग बंद नाही केली पाहिजे बिकॉज आय वॉन्ट टू शो यू गाईज द वे टू रीच हिअर and how beautiful it is when you reach there so please गणपती बाप्पा प्लीज तिथे पोचेपर्यंत माझ्या ऑस्मोला नीट ठेव here we go a little bit of off-roading which is meant for my bike आता मी ते सेकंडवर टाकू की फर्स्टला ठेवू मला दिसत नाही आहे गर्ल नील पाय ठेवायला रेडी ना हा तू कधी पण भारी यार हां ओ वाव न्यूट्रलला गेली गाडी हो when you panic तुम्ही ना ऑटोमॅटिकली थ्रोटल एवढं असं त्या ग्रिप थ्रोटलची एवढी टाईट करता ना तसं आता माझं झालं आहे मी थ्रोटल एवढं टाईट पकडलं आहे मी फुल नाही करत आहे थ्रोटल सेकंडवर गेअरवरच आहे गाडी 15, 17, 18 असा माझा स्पीड आहे बट त्या पॅनिक ह्याच्यामुळे मी एवढं पुल केलं आहे त्याला आय मीन ग्रिप एवढी टाईट केली आहे की माझा हात दुखायला लागला आहे गणपती बाप्पा आय डोंट वॉन्ट टू रिपीट लोणावला का मिस्टेक उन्हेरे डॅमजवळ पोचल्यानंतर सो देर इज स्पेस जस्ट आय मीन असं एक डोंगरसारखं आहे डोंगर पण नाही एक असं छोटं असं काहीतरी टेकडीसारखं असं आहे ज्याच्या त्या साईडला इज द डॅम आणि ह्या साईडला इज अगेन थोडीशी अशी लोकवस्ती आहे जिकडे देयर वॉज सम स्पेस टू पार्क आवर बाईक्स बेसिकली इथून एक रस्ता आहे असं आम्हाला वाटतं सो ते दोघंजणं वरती जाऊन आता बघतील की हा रस्ता डॅमकडे जातो का अदरवाईज तिथे मागे एक आहे रस्ता बनवलेला तिथून डॅमकडे जाता येतं आमच्या बाईक्स आम्ही इथे पार्क केल्या आहेत सावलीमध्ये आणि ह्या साईडला इज पुरा डेड एंड लेट्स सी जर तिथे जाऊन असेल डॅमला पोचेपर्यंतचा रस्ता तर विल गो फ्रॉम देअर अदरवाईज देन विल हॅव टू टेक द पीछेवाला रूट विच आय थिंक शुड बी गोईंग टुवर्ड्स दी डॅम लेट्स सी आत्ता वाजलेत 9 आम्ही 7ला निघून 9ला बसलो 8-9 2 तास आरामात हॉल्ट घेत ब्रेकफास्ट केला हॉल्ट घेतला आधीमध्ये पण थांबलो थोडं व्हिडिओ काढले थोडे फोटोज काढले सो आरामात आलो आहे ही राईड मस्त राईड वाटली मला सिरियसली धावपळ नाही घाई नाही काही नाही ऊन थोडं आहे त्यामुळे मला असं दिसत नाही आहे की मी लेन्समध्ये नीट दिसते की नाही लेट्स गो हे काय वरतून इशारे
देत आहेत की नाही की भाई आहे की नाही. ओ मला तुम्हाला आमच्या बाईक्स दाखवायच्या होत्या. सो एक इज माय दिस 250. Yeah, so this is Hunter 350. Then here it is Suzuki SX 250. आणि ही माझ्या फ्रेंडची नवीन बाईक होंडा हायनेस CB 350. सो ही आणि माझी KTM 250 आम्ही ऑलमोस्ट अशी पुढे मागेच घेतलेली 15 डेजच्या डिफरन्सला. माझी आधी डिलिव्हर झाली आणि ह्याची नंतर. सो वी हॅड प्लॅन्ड की आम्ही बाईक आल्या आल्या एक राईड तर वी विल बी शुअरली डुईंग टुगेदर. लेट्स गो. आता जास्त मी हिट नाही करत आहे माझ्या ऑस्मोला. वरती जर रस्ता भेटला तर मी तिथे शूट करते. लेट्स गो. माय गॉड, शूज सरकायला नको. हा बरोबर आहे. साईड साईड दगडावरून झाडं बिडे लागली तरी चालतील. तुला झाडाला पकडू नको फक्त. काय घंटा आला असेल ह्याच्यामध्ये. हाँ तो गए ऊपर, जाएंगे कैसे वापस. डॅमच्या आतमध्ये दाखवतो आपण. दिस इज हाव इट लुक्स. आपण तिकडून उतरायला आहे ना. यार बाईक आणली पाहिजे होती यार. म्हणजे इकडे आणायला भेटलं पाहिजे होतं असं म्हणते. असणार रस्ता तो तिकडून तो दिसतो ना तो. हां तो रस्ता असणार. तिथे मागे कातळ आहे तो रस्ता आहे. पण तिकडून आपल्याला डेड एंड दिसला ना पूर्ण. हां आणि सेन्स पाऊस अजून नाही लागला आहे बऱ्यापैकी. त्यामुळे ते डॅमचं जे पाणी आहे ते पूर्ण आटलेलं. ज्या वेळेने आम्ही गेलो ना, जी अशी छोटीशी टेकडी होती त्या टेकडीपर्यंत पूर्ण पाणी असतं. ते पाणी पूर्ण ओव्हरफ्लो होतं. त्या डॅमचे ते एक छोटासा ब्रिज होता, तर त्या ब्रिजवरनं ओव्हरफ्लो होऊन बेसिकली पाणी वगैरे फ्लो होतं. एवढं तो डॅम भरतो. तो रोड पण एवढा ऑफ रोड आहे डॅमला पोचेपर्यंतचा की तिथे पावसात जाणं विल बी अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे असं मस्त ऑफ रोड वगैरे थोडा चिखल येईल तर ज्यांना असं त्यांची ॲडव्हेंचर बाईक ट्राय करायची आहे दे कॅन शोअरली ट्राय. पण डॅमपर्यंत तुम्ही नाहीच पोहोचू शकणार कारण ऑलमोस्ट तो एरिया क्लोज असतो पावसात. सो इफ यू वॉन्ट टू गो राईट नाव इज द टाईम. पाऊस जास्त नाही पडला आहे, जस्ट गो राईट नाव. नेक्स्ट संडे प्लॅन युअर राईड. उन्हेरे डॅम वरनं निघाल्यानंतर मग आम्ही डिरेक्टली गेलो आपल्या बल्लाळेश्वर गणपती बाप्पाच्या मंदिरात. देवळाच्या जवळच इथे पार्किंग लॉट आहे. 4 गाड्यांचे 80 रुपीज, सो 20 रुपीज इच. इथे लेफ्टला तिकडे जी कमानी दिसते तिथे एंट्रन्स आहे आणि
इथून तुम्ही राईटला आलात तर इकडे पे अँड पार्क आहे. आता तहान खूप लागली आहे, सो आम्ही विचार केला की काहीतरी पितो, कारण पाण्याच्या बाटल्या संपल्या आहेत, पाणीच संपलं आहे. मला निंबूस. अरे कशाला लगेच यायला पाहिजे. थँक्यू. मच नीडेड रिफ्रेशमेंट ब्रेक. पाण्याच्या बॉटल संपल्या आहेत, सो वी आर हॅविंग दिस अँड देन आफ्टर हॅविंग लेट्स गो थोडं सुदर्शन घेऊया, जेवूया अँड देन मग घरी. ऊन खूप आहे, 11:45 वाजले आहेत. सो यू कॅन इमॅजिन इनसाइड दिस जॅकेट किती हीट होते. दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट पॉईंटला. दर्शन घेऊन निघाल्यानंतर वाकणच्या साईडला जर तुम्ही येत असाल तर इथे म्हणजे वाकणच्या साईडला तुम्ही राईट टर्न घेतल्यानंतर स्ट्रेट जो रोड जातो तिथेच त्याच रोडला आहे हे, आणि इट इज कॉल्ड हॉटेल समाधान. आता इथे बघू काय खायला मिळतं. थकावट असं काही नाही झालं आहे, बट उन्हामुळे थोडंसं डिहायड्रेशन आणि पाणी जास्त प्यायला गेलं आहे, त्यामुळे जेवण असं मला काही जाणार नाही आहे. आय प्रिफर स्टेइंग एम्प्टी स्टमक. दीज पीपल विल हॅव, आय विल जस्ट सिट क्वाइट अँड हायड्रेट माय सेल्फ. दॅट्स इट. आयटनरीप्रमाणे आमचे 2च पॉईंट्स होते, उन्हेरे डॅम आणि बल्लाळेश्वर बाप्पाचं मंदिर. पण जसं ऑन द वे भरपूर सारे पॉईंट्स आमचे ॲड झाले. तसेच निघताना माझा जो फ्रेंड आहे त्यांनी डिसाईड केलं की आपण त्याच्या आजीच्या घरी जाऊ. तर त्याची आजी पण तिथेच राहते. आम्ही म्हटलं ठीक आहे, जाता जाता आपण आजीला पण भेटूया. गप्पा गोष्टी ओव्हरऑल सगळं झाल्यानंतर फायनली वी हेडेड टुवर्ड्स मुंबई. फायनली खूप छान गप्पा गोष्टी झाल्यानंतर माझ्या फ्रेंडच्या आजीला भेटल्यानंतर आम्ही फायनली आता निघालेलो आहोत मुंबईच्या साईडला, मुंबईच्या डिरेक्शनला. आता कुठे हॉल्ट नाही घ्यायचं आहे, सरळ इथून आता मुंबई. जर वाटलं तर अगदीच कुठे थांबावंसं वाटलं तर थांबू, नाहीतर 2 तास स्ट्रेट मुंबई. खूप भारी वाटलं. आजी खूप क्यूट होत्या. आजींना बघून मला माझ्या आजीची आठवण आली आणि आम्हाला सगळ्यांना भेटून, म्हणजे मला ते शूट नाही करता आलं कारण तेव्हा नेमका माझा कॅमेरा ऑफ होता, बट आम्हाला सगळ्यांना भेटून आजीने असं मस्त जवळ घेतलं आणि असं गोड गोड पापा घेतला आमचा. मस्त वाटलं. आता आम्ही जाणार आहोत वाया पेण. सो लेट्स गो. आता फटफट काढूया. 3:45 झालेत. सो मी आता जास्त व्लॉगिंग नाही करत. लेट्स गो सीधा स्ट्रेट
पडापट. सो रिटर्न जाताना आम्हाला मुंबई गोवा हायवे घ्यायचा होता. मुंबई गोवा हायवेला मी फर्स्ट टाईमच राईड करणार होती. आधी मी कधी राईड केलं नव्हतं त्या रूटने. अँड मग तिथून पनवेलला हॉल्ट करायचं आणि देन पनवेलवरनं वी विल स्प्लिट अप. पनवेलला पोचेपर्यंत तरी द अमाऊंट ऑफ पीपल कमिंग टुवर्ड्स मुंबई वर सो मच की तिथे एकदम अशा काही ठिकाणी खूप बॉटलनेक झालेला. सो जाताना आम्हाला तो एक पॅच मिळाला आणि देन ॲज युजल ऑल दी रायडर्स द बॉईज स्प्लिट झाले अँड वी वर हेडिंग टुवर्ड्स आवर होम. सो असा होता माझा रिसेंट राईड एक्सपिरियन्स. अ व्हेरी शॉर्ट अँड अ व्हेरी क्यूट अँड व्हेरी मेमोरेबल राईड ऑन माय KTM ॲडव्हेंचर 250. आत्ताच मी राईड करायला शिकली आहे. काही मिस्टेक्स झाल्या असतील तर जस्ट सी अँड इग्नोर देम बिकॉज अजून भरपूर मला शिकायचं आहे राईड करायला. तर अजून असे भरपूर रायडिंगचे व्हिडिओज येतील. तोपर्यंत कीप वॉचिंग. इफ यू लाईक द व्हिडिओ सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लाईक द व्हिडिओ. आय विल सी यू इन माय नेक्स्ट रायडिंग व्लॉग. स्टे ट्यून्ड. बाय. बोलण्याच्या नंतर माझी फोडणी करपणार आहे आणि मग माझा नवरा येऊन बोलेल व्हॉट इज दिस. सो आयटनरीप्रमाणे एक मिनटं माझे बटाट्याच्या काचऱ्या करपत आहेत.